आता जसे वातावरणात बदल होतात, तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो की इम्युनिटी वाढवून काही मेडिसिन्स घेऊन फायदा होतो का? परंतु जे पुण्यासारख्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन डस्ट, गाड्यांचा धूर यामुळे पोलन्स, परागकण याची जी ॲलर्जीची पोटन्सी वाढलेली आहे, त्यापासून आपल्या घरामध्ये जे आपण इंडोर पोल्युटंट्स म्हणतात, म्हणजे डिओड्रंट, परफ्यूमपासून टॉयलेट क्लिनर्स, हे जे स्मेल्स असतात, गाद्यामध्ये, सोफ्यामध्ये डस्ट माइट्स म्हणून डोळीतले किटाणू याचं प्रमाण वाढलेलं आहे. पाऊस पडल्यानंतर फंगस होतात बऱ्याच ठिकाणी. तर ही हळूहळू सेन्सिटायझेशन करत हायपर सेन्सिटिव्ह होते. आणि ही जी चुकीची समजूत आहे की अशा दमा, ॲलर्जी, वारंवार होणारी सर्दी, खोकला, सायनोसायटिस, डोळ्यांची ॲलर्जी वगैरे यामध्ये प्रतिकारशक्ती वाढून आपल्याला लाँग टर्म फायदा होईल, बिलकुल नाही आहे. कारण आतल्यात सेन्सिटिव्हिटी वाढून इन्फ्लमेशन त्या लेवलवरती वाढत गेलं की फक्त मध्ये कधी कधी तात्पुरतं बरं वाटतं, मेडिसिन्सनी म्हणा किंवा काही छोट्या मोठ्या प्रिकॉशन्स घेऊन. पण आतल्यात हा आजार वाढतच जातो आणि मग त्याच्यामुळेच जे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज, आज जो भारतामध्ये 2 नंबरचा डेथ कॉझिंग डिसीज आहे, त्यामुळे प्रॉपर अचूक पद्धतीच्या काही टेस्ट असतात. त्याच्यामध्ये स्टँडर्डाइज ॲलर्जी टेस्ट असतील, काही सिम्पल प्रिकॉशन्स स्पेसिफिक घेतल्यानंतर आणि मग त्या हायपर सेन्सिटिव्हवरून नॉर्मल सेन्सिटिव्हवरती आपण आणू, तर आपल्याला लाँग टर्ममध्ये फायदा होऊन पुढच्या होणाऱ्या नवीन नवीन ॲलर्जीज आणि पुढची होणारी बदल ही थांबू शकतात. आणि मग ते स्किनपासून ते सायनसेसपासून डॅन्ड्रफ, सिबोरिक डर्मायटिस, हेअर लॉसपासून पोटाची प्रॉब्लेम्सपासून सगळ्या ह्याच्यावरती फायदा होऊ शकतो.